महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रस येथे आज तब्बल 10 उमेदवारी अर्ज दाखल। दिग्रस नगर परिषद निवडणुकीत आज शनिवारी उमेदवारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला। आज एकूण 10 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले असून यात नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगरसेवक पदासाठी 9 अर्जांचा समावेश आहे। आज नगराध्यक्ष पदासाठी चंदना संदेश तुपसुंदरे यांनी पुनश्च अर्ज सादर केला आहे, तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून मंदा शिवशंकर श्रीवास, प्रभाग क्रमांक 3 मधून वनिता एकनाथ पवार यांनी भारतीय विकास आघाडी दिग्रसकडून अर्ज सादर केला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवार म्हणून नितेश नागोराव मुनेश्वर, प्रभाग क्रमांक 8 मधून नंदिनी प्रकाश गेडाम यांनी भारतीय विकास आघाडी दिग्रसकडून अर्ज दाखल केला आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार म्हणून इशरत परवीन एजाज नवाज खान, प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार म्हणून तब्बू साबीर नौरंगाबादे, तर प्रभाग क्रमांक 11 मधून शगुफ्ता परवीन सय्यद अकरम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून अमिनाबी शमशोद्दीन मलनस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 12 मधून एजाज नवाज खान यांनी पुनश्च अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दिग्रसमध्ये आजपर्यंत एकूण अर्जांची संख्या 19 वर गेली आहे। निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी रविवार आणि सोमवार हे 2 दिवस शिल्लक आहेत। पारंपरिकरित्या शेवटच्या दिवशी अधिकाधिक अर्ज दाखल होतात, त्यामुळे या 2 दिवसात अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।